नमस्कार. आज आपण मटकीची आमटी बनवूया पातळ बटाटा टाकून. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा फोडणीसाठी, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, कांदा लसूण मसाला, पाणी, फोडणीसाठी तेल, गरम मसाला पावडर, जिरा पावडर, धना पावडर, थोडीशी हळद आणि मोहरी फोडणीसाठी. आता ही मटकी निवडायची, धुवायची स्वच्छ आणि 5 ते 6 तास किंवा 8 तास भिजत ठेवायची. भिजल्यानंतर पाणी काढून टाकायचं, धुवून घ्यायची, परत पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि वरून असे कपड्याने झाकून किंवा झाकण मारून गरम उबदार जागा असेल तिथं ठेवायची. मासे मोड छान येतात तिला. मी पहिलेही दाखवली होती, पण ती उसळ दाखवलेली भाजी. आता आपण तेल टाकून घेऊया. आणि कुकरमध्ये बनवते मी. 4 शिट्या काढून घेतल्या ना, मस्त शिजते एकजीव. मोहरी टाकूया थोडीशी. मोहरी आपली तडतडली. आता कांदा टाकूया. एक कांद्याच्या अंदाजाने टाकायचं होतं. टोमॅटो टाकूया. कढीपत्त्याची 4-5 पानं. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, हळद टाकूया थोडीशी. हलवून घेऊया चांगलं. जरा 2 मिनिट परतून घेऊया आपण, गॅस फास्ट ठेवून. आता 2 मिनिट परतून घेतलंय हे कांदा टोमॅटो आपलं. आता आपण गरम मसाला पावडर टाकूया 1 छोटा चमचा. जिरा पावडर टाकूया 1 छोटा चमचा. धना पावडर टाकूया 1 छोटा चमचा. हा कांदा लसूण मसाला आहे, ते आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचा. जास्त तिखट आवडत असेल तर थोडं वाढवायचं. हलवून घ्यायचं चांगलं. आता गॅस बारीक करायचा, जरा मध्यम करायचा गॅस, कारण आपल्याला आता मटकी टाकायची आहे ना, मोड आलेली. आता आपण मटकी टाकून घेऊया ह्याच्यात. या मटकीमध्ये 1 बटाटा कापून घेतलाय. बटाट्यामुळं पण कुकरमध्ये आपण बनवणार आहोत ना, एक जीव चांगलं होतं आणि छान आमटी लागते. आता हलवून घेऊया आपण. गॅस मध्यमच ठेवायचा. मी आता हे 2-3 मिनिट चांगलं परतून घेते, मग आपण पाणी टाकूया. आता हे परतून घेतलं मी चांगलं, गॅस फास्ट केला आणि हलवून चांगली मटकी परतून घेतली. आणि आता पाणी ओतून घेऊया आपण. आपल्याला रसा पाहिजे पातळ, त्याप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं. मटकी चांगली परतून घ्यायची, कारण म्हणजे कच्चापणा निघून जातो तिचा. आता मी झाकण लावून 4 शिट्या काढून घेते कुकरला. गॅस मध्यम ठेवायचा.
4 ते 5 शिट्या काढून घेऊया आपण. आता 4 ते 5 शिट्या मी काढून घेतल्या आणि गॅस बंद करून ठेवलेला. आता आपण झाकण खोलून बघूया. कुकर थंड झालाय. मटकी आपली चांगली शिजले. आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आता मटकीची मोड आलेले मटकीची आमटी तयार आहे. आपण काढून घेऊया खाण्यासाठी. आपली मटकीची मोड आलेल्या आमटी तयार आहे खाण्यासाठी. आणि एक काम करायचं, अशी पातळ आमटी आपण केली ना की थोडं फरसाण टाकायचं, कांदा टाकायचा आणि पावाबरोबर खायचं. मग मिसळपाव आपल्या मटकीचा रश्श्याचा मिसळपाव छान लागतो. आणि अशी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर खा. आणि मला चव कळवा, बनवा, चव कळवा. आणि माझा व्हिडिओ लाईक करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.